धनाजीराव समध्या गावासाठी मेहनत घेतात, गावातल्या प्रत्येकासाठी काय ना काहीतरी करतच असतात. आता समद गाव एकट्या माणसानं सांभाळलं आणि गेल्या काही दिवसात प्रत्येकानं प्रगती केली बघा. गावातल्या प्रत्येकावर त्यांच्या उपकाराचं कर्जच आहे. आता बी धनाजीराव गेले काही दिवस गावाच्या बाहेर आहेत, पण गावात समजा व्यवस्थित आहे ना याची तिकडनं बी काळजी घेत्या. होय होय. देवी आई त्याचं आणि गावाचं कायम भलं करू. धनाजीराव, एक खेळ खेळायचा का? नाही नाही, हे आपल्याला खेळबिळ काही रुचत नाहीत. हो खेळा हो. असंही तुम्ही सतत तुमच्या गावाच्या भल्यासाठी राबत असता. जर हा खेळ तुम्ही जिंकला तर तुमच्याच गावाचं भलं होईल. आणि हारलो तर? धनाजीराव, खेळ सोपा आहे हो. तुम्ही हरणार नाहीच. पण नेमका खेळ आहे तरी काय? मोती? ये मोती कशाला? बर येतो बर का, काम आहेत. चालते. जगदंबा कुठे गेली? जगदंबा आता तर इथंच होती की. हा हो जनक बाबा, हे बघा इथं आहे. जगदंबा राहू दे ग, करते मी. असू दे आजी, करते मी. जगदंबा, अगं जगदंबा, अगं काय हे? बघ की तुझी लेक ऐकतच नाही. हा भारा डोक्यावर नेते म्हणते. अगं जगदंबा, केवढा भार आहे त्यो, तुला नाही झेपणार. थांबा, मी उचलतो. नको बाबा, मी उचलते. माझ्या दिसण्यावर आणि वयावर जाऊ नका तुम्ही. तुळजाईच्या भक्तीची शक्ती काय बी करायला बळ देते, असं तुम्ही सांगितलं होतं ना मला. यो भारा काय बी नाही, मोठा पर्वत बी उचलू शकते म्या. आई राजा उदो उदो. बाबा, मी आजींना सोडून येते. ही जर आपली जगदंबा आहे ना, बघितलं का कशी मेहनत आहे आणि सगळ्यांची कामं बी करते बघ. होय ग, आणि स्वतःचीच नव्ह तर दुसऱ्याची बी कामं करते. बघितलं का डोसक्यावर कसा भारा घेतला या. कुणाच्या बी मदतीला कधी बी धावून जाते. होय, खरं आहे तुमचं. अंगात बळ तर आहेच, पण देवीचा आशीर्वाद बी आहे तिच्या डोक्यावर. आली अवलक्षणी कार्टी, नको त्या येळेला डोळ्यासमोर येते. देवीचं रूप म्हणे. कसलं देवीचं रूप? असुरांची लेकच आहे. जेव्हापासनं गावात आल्या संकटावर संकट यालंय गावात, तरी बी गावातली माणसं हिला डोक्यावर घेऊन नाचतात. एकदा माझ्या तावडीत येऊ दे, नाही हिला सुत्तासारखी सरळ केली तर नाव सुंदरा नाही माझं. इथे ठेवते आजी तुमची मोळी. अगदी येडेला धावून आलीस ग. देवी आई तुझं भलं करो. चला येते मी आता, मला घरी जायला उशीर होतो. काय करताय नंदी महाराज? कुणी पाहिलं तर? अहो कुणी पाहिलं तर तुमचं आणि माझं बिंक फुटेल ना. तुझाही रागवेल आपल्यावर. रागवायला तरी त्या समोर येऊ देत. कुठे आहेत तुळजाई? बऱ्याच दिवसात त्यांनी दर्शन देखील दिलेलं नाही. ती तर मलाही भेटली नाहीये. कुठे आहे कुणास ठाऊक. देवी ज्या अर्थी आपल्यासोबत नाही आहेत, त्या अर्थी त्या नक्कीच काहीतरी लोककल्याणाचं कार्य करण्यासाठी गेल्या असणार. लवकरच त्या काय करणार आहेत याचा उलगडा होईल आपल्याला. देवींची लीला ती त्यांनाच ठाऊक. आपल्यासारख्यांना ती कशी कळणार?
आई राजा उदो उदो आई राजा उदो उदो आई राजा उदो उदो. वाचवा वाचवा. अरे बाबा कोण आहेस तू आणि इकडे कसं का आलायस? अरे हा तर मेंगाजी आहे, सुंदराबाईचा नवरा. लई दिवसापासून बेपत्ता होता यो. कुठे होता तुम्ही? काय स्वतःची अवस्था करून घेतली हो तुम्ही? तुम्ही नसताना तुमची काळजी मन पोखरून काढायची माझं. हो एवढ्या दिवसानंतर आलात मी या अवस्थेत. तुम्ही कुठे होता? काय झालं हो तुम्हाला? हो बोला ना काहीतरी. अहो जरा शांत व्हा. तुमचं दुःख समजू शकतो आम्ही, पण ते आत्ताच आलेत ना, त्यांना थोडा वेळ द्या, मग बोलतील ते समज. असुर आले पळा वाचवा. काय काय झालं तुम्हाला? लांबो तू असुर आहेस, दूर हो, दूर हो. मेंगाजी मेंगाजी शांत व्हा. मला ओळखलं का? मी जनक बाबा. हा शांत व्हा शांत व्हा. मेंगाजी अरे जरा पाणी घे, बरं वाटल. पाणी दे पाणी दे. हो, शांत व्हा. हे पाणी पाणी पे घे पाणी पे. आता सांगा कुठं होते इतकी दिवस तुम्ही, आणि काय झालं तुमच्या सोबत? बंदिवासात होतो मी, लई वर्ष झाली. आता तर आठवत बी नाही. व्यापार करण्यासाठी बाहेर पडलो होतो. हा असुराने तेव्हा भूलोकावर कब्जा केला होता. सगळीकडे आहे दोष घातला होता. त्यातनच मला बी पकडलं, बंदी केलं, कोठडीत टाकलं. लई छळ केला माझा. तिथनं बाहेर पडेल असं वाटतच नव्हतं. त्यातच काही दिवसांपूर्वी हा आमच्यावर अधिकार गाजवायला एक माणूस पाठवला. बोलायला कठोर, लय गर्विष्ठ माणूस होता. खरतन काळ जणू लई छळायचा सगळ्यांना. त्याची एक वाईट गोष्ट होती, बंदी बनवलेल्या समध्या लोकांना सोडवण्याची आस दाखवायचा. हा त्याचा आवडता खेळ होता. भयान आणि भीतीदायक. मग तुम्ही त्या खेळात जिंकलात आणि घरी परत आलात का? लई कठीण खेळ आहे तो, खूप भयानक.
खरं सांगायचं झालं तर एका देवीनं माझी सुटका केली. देवी आई ना? होय, एका कवडीच्या रूपात आली ती आणि तिनं माझी सुटका केली. मी सुटून आलोय खरा. हा अजून बी भीती वाटते. तो आमच्यावर राज्य करणारा माणूस पाठलाग करत इथपर्यंत आला नाही म्हणजे झालं. आणि आला तर माझा जीव नाही, मी नाही त्या नरकात जाणार परत. अरे जरा शांत हो, आम्ही समजे आहेत ना तुझ्यासोबत. वाचवा मला. अहो काय होतंय तुम्हाला? शांत. काय झालं? सुंदराबाई येतीन ते शुद्धीवर, आणि तुम्हाला काही लागलं तर आम्ही समजे आहोतच. हा, काळजी घ्या. मी काय म्हणते, हे मेंगाजी भाऊ जे काय बी सांगताय ते लय भयंकर आहे नाही. मला तर भीतीच वाटायला लागले.